खरं म्हणजे यामध्ये नाराजीचं विषय नाही हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. परंतु काही विषय असे असतात की वन टू वन चर्चा केली पाहिजे, समोरासमोर चर्चा केली पाहिजे. मोठ्या बैठकांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या आमच्या भेटी होत असतात. पण काही विषय असे असतात की त्या बैठकांमध्ये चर्चा करता येत नसते. ती चर्चा आम्हाला करायची होती. त्या पद्धतीनं आमची चर्चा खूप चांगली झाली. अत्यंत सकारात्मक चर्चा ही झालेली आहे आणि मला निश्चित खात्री की त्याच्यात सगळ्यातून मार्ग निघतील. आम्ही चर्चेवर समाधानी आहोत. एकतर लक्षात घ्या की भेटीची वेळ मागतो तर अडचणी आल्या. भेटीची वेळ मागल्यानंतर त्यांच्याच कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली. त्यामध्ये साहजिकपणे 2 दिवस जाणं त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याचा मीडियानं का त्याचा एवढं मोठं हे केलं, प्रसिद्धी केली, हे मला लक्षात येत नाही. मागण्या ह्या ज्या आहेत आमच्या विशेषतः चर्चेचे जे विषय आहेत ते बरेचसे प्रशासकीय विषय त्यामध्ये होते. आम्हाला काही विभागांचे बी काही चर्चा करायच्या होत्या. त्यांचं मत समजून त्यामध्ये घ्यायचं होतं. विशेषतः आताचा कोरोनाचं जे संकट आहे त्या संकटामध्ये जो गरीब माणूस अडचणीत आलेला आहे त्याला आपल्याला कशी मदत करता येईल यावर आमची भूमिका समोरासमोर चर्चा करून समजून घ्या. कारण एकदम बैठकीपुढं जाण्या अगोदर काही चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वरूप त्या चर्चेचं होतं. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये व्यक्तिगत किंवा असं कोणतं स्वरूप त्या चर्चेचं नव्हतं. तर एक प्रशासकीय आणि जी जबाबदारी जनतेनं आमच्यावर दिली, ज्याकरता आघाडी ही आमची बनलेली आहे, तिचं काम जास्त चांगलं व्हावं याकरता हे सगळं आम्ही करत होतो. नाही, न्याय योजना माननीय राहुलजींनी जी मांडली ती देशाकरता मांडलेली आहे. विशेषतः त्यामध्ये गरीब माणसाच्या हातामध्ये जर आपण रक्कम दिली, कारण तो आज अडचणीत आहे, मध्यमवर्गीय अडचणीत आहे, त्याच्या हातामध्ये जर आपण रक्कम दिली तर तो शेवटी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता दुकानात जाईल, तो जीवनावश्यक वस्तू खरेदी करील, त्याचा परिणाम आपोआप त्याचं उत्पादन वाढेल, रोजगार निर्माण होईल. अशा प्रकारची एक अत्यंत चांगली योजना त्यांनी मांडली. परंतु तिला शेवटी तिची अंमलबजावणी जी आहे ती देश पातळीवर करणं गरजेचं आहे. रघुवीर राजनसारखे अत्यंत महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ जागतिक पातळीवरचे सुद्धा तेच योजना मांडतायत जी राहुलजी मांडतायत. तर परंतु ते करत असताना देश पातळीला करणं गरजेचं आहे. परंतु राज्यामध्ये गरीब माणसाला आज त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून काही मदत करता येईल का याची चर्चा आम्ही केलेली आहे. विशेषतः कालचं कोकणाचं वादळ झालं, मी स्वतः कोकणामध्ये गेलो होतो. मला काय वाटलं, कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्याला देशावर म्हणतात तिथे असलेलं फलोत्पादन हे हेक्टरमध्ये मोजता येतं. इथे कोकणामधल्या ज्या वाड्या आहेत, छोट्या छोट्या सुपारीच्या वाड्या, त्या उद्ध्वस्त झाल्या, त्या एकरात मोजून किंवा हेक्टरमध्ये मोजून त्यांना काय मिळणार आहे. तर त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली. त्या बाबतीतच सकारात्मक मला वाटले. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या आणि प्रशासकीय बाबी आहेत त्या इथे मी सांगाव्या असं नाही. पण तुम्ही म्हटलं की गरिबांसाठी योजना असावी, गरिबांना मदत व्हावी या संदर्भात चर्चा झाली. नक्की ती चर्चा काय होती, विषय काय होता? नाही, असं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अडचणीत कोण आलं, त्याचं हातावर पोट होतं तो अडचणीत आलेला आहे. त्याला उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही. कसे तरी त्यांनी 2 महिने 2.5 महिने काढलेले आहेत. सरकारने मदत केली का नाही केली, निश्चितपणे त्यांना मदत केली. आम्ही पाठीशी उभं राहिलो, स्वयंसेवी संस्था पाठीशी उभ्या राहिल्या, पक्ष कार्यकर्ते पाठीशी उभे राहिले. हे सगळं झालेलं आहे. आणि आपण जे बाहेर राज्यातले जे लेबर होते, कामगार होते, त्यांच्याकरता तर खूप मोठी धडपड राज्याने केलेली आहे, तिथल्या स्वयंसेवी संस्थांनी आपण केलेली आहे, पक्ष कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आता जो आपला जो वर्ग आहे गरीब माणसाचा, ज्याचा हातावर पोट, त्याला काय मदत करता येईल या दृष्टीनं विचार करावा अशी विनंती आम्ही केली. काय सजेशन दिले का कशा पद्धतीने मदत? एक आता तो विचारार्थ ते टाकलेली गोष्ट आहे. शेवटी त्याच्यामध्ये तिजोरीचा सल्ला ही गोष्ट असतेच, परंतु मदत करण्याची गरज आहे हे आम्ही प्रामुख्याने मांडलेलं आहे. नाही, तो निर्णय यापूर्वी ज्या वेळेस
आमचं मंत्रिमंडळ बनलं त्यावेळेसच ठरलं की मंत्रिमंडळ प्रपोर्शनेट संख्येवर झालेलं आहे. आता जे काही पुढचं असेल येईल आपल्या पुढे या आमदारांच्या जागा ज्या येथील विधान परिषद सदस्यांच्या याच्या त्या आपण समान करून घेऊ ही चर्चा त्यावेळेसच झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर फार चर्चा करण्याची गरज नव्हती, तशी नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतची नाराजी काय व्यक्त केली का तुम्ही? कारण की अनेक नाही हे बघ, सरकार चालत असताना कोणतं सरकार असलं तरी काही ना काही त्यामध्ये प्रश्न असतात. एवढं जास्त कुटुंबामध्ये असतात तर हे मोठं कुटुंब आहे, त्यामुळे काही असल्या गोष्टी त्या मांडाव्या लागतात, सोडून घ्याव्या लागतात. तसं मांडणी झाली. तुम्ही 4 जागांसाठी विभाग तयार केले जाणार आहेत. आधीच काही मंत्री विभाग जे आहेत ते डिवाइड करून 6 नवीन विभाग होणार आणि ती अशी चर्चा होती सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक पायाभूत होणार आहे. तर न सांगता असं काही चालू होती प्रक्रिया? नाही याच्या 6 विभागाचं मला काही माहीत नाही, परंतु सार्वजनिक बांधकामच्या बाबतीतला विषय आहे त्याच्या विभाजनाचा. ते आहे ते पूर्वी 2 याच्यामध्ये काम केलं जातं. त्याच्यामध्ये एक महामंडळ म्हणून काम केलं जातं आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यात वेगळं कसं पद्धतीनं कार्यक्षमता वाढवता येईल दोघांची या दृष्टीनं चर्चा आहे. ते एकत्र बसून ते प्रश्न सोडवले जातील. हे प्रशासकीय प्रश्न आहेत आणि ते एकत्र बसून सोडवले जातील. नाही आज कोणत्याही अधिकाऱ्याच्या बाबतीतलं व्यक्तिगत पातळीवर आम्ही चर्चा केलेली नाही. सर, या कोरोनाच्या स्थितीमध्ये अनेक जे काँग्रेसचे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांशी फोन केले नाही असं काही पालकमंत्र्यांनी सांगितलं. याबाबत काही चर्चा झाली का? त्यांना काही जाणीवपूर्वक लावलं गेलं का किंवा त्यांना काही साईड कॉर्नर केलं गेलं? नाही असं नाही आहे. पालकमंत्री असतील, संपर्कमंत्री असतील, त्यांच्या ज्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी प्रमुख असतो याच्यामध्ये किंवा महानगरपालिका असते तिथं आयुक्त प्रमुख असतो. तर त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री सातत्यानं संपर्कात राहिलेले आहेत. त्यांच्याशी नव्या सूचना ते देत गेले, त्यांच्याकडून फीडबॅक घेत गेले, त्या पद्धतीने निर्णय प्रक्रिया राबवली. माझ्या मते याच्यामध्ये आणि परत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा त्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे असा कोणताही प्रश्न नाही की याच्यामध्ये कोण हे काही विषय नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांनी मिळून आम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, काही बैठका ज्या झाल्या त्या बैठकांमध्ये काँग्रेस दिसलं नाही. काही महत्त्वाच्या बैठकांमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेतनं डावलला जात असल्याचं चित्र होतं. त्या संदर्भात काही नाही. असं कोणती बैठक आहे की ज्याच्यात काँग्रेस दिसलं नाही असं मला वाटत नाही. सतत आम्ही संपर्कात आहोत, चर्चेमध्ये आहोत. आमच्या जे काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष मांडणं आणि समोरासमोर एकामेकाचं मन समजून घेणं एवढाच आजचा भाग होता. कुठं डावललं गेलं असं मला वाटत नाही. निधी वाटपामध्ये कुठेतरी वाद होताना दिसतोय, कारण की विकास निधीवरून असं चर्चा आहे की राष्ट्रवादीच्या आमदारांच्या वाट्याला जास्त विकास निधी जाताना दिसतोय. हा विषय आज बैठकीत चर्चेचा तो विषय असतोच, कायमच असतो. कोणत्या सरकारमध्ये असेल, मागील सरकारमध्ये तो असेल की शेवटी आपला पक्ष आहेत, आपली आमदार आहेत, सगळे मिळून आम्ही सरकार बनवलेलं आहे. त्यांच्या हिताचं रक्षण करण्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो. त्याच्यामध्ये समानता असावी ही अपेक्षा साहजिकपणे असते. सामनाच्या अग्रलेखावर काही चर्चा झाली? चर्चा करण्याचं काही कारण नाही, कारण त्याच दिवशी आपण भरपूर चर्चा केली. संजय राऊत बैठकीला होते. खासदार संजय राऊत होते, त्याचप्रमाणे खासदार अनिल देसाई होते आणि मुख्यमंत्री आमच्या समेत होते. नहीं, ये मुझे मालूम नहीं कि मीडिया ने इतना इम्पोर्टेंस हमारे मीटिंग को क्यों दिया है. आखिर वो सीएम है, हमारे मुख्यमंत्री है, हम उनके मिनिस्टर है, तो हमारी मीटिंग तो होती रहती है. अभी हमने टाइम मांगा था कि हमारे कुछ एडमिनिस्ट्रेटिव जो बाबी है उस पर हमारी चर्चा होनी चाहिए थी. एडमिनिस्ट्रेटिव में ऐसा है कि वो तो बड़ी मीटिंग में चर्चा होती नहीं, कुछ छोटी मीटिंग हम मांग रहे थे, आज हो गई और उसमें बहुत अच्छी तरह से डिस्कशन हो गया. गवर्नमेंट नॉमिनेटेड जो सीट्स है उसको लेके कहीं ना कहीं कांग्रेस नाराज थी, कह रहे थे कि इक्वल सीट्स चाहिए. तो क्या फॉर्मूला तय हुआ है या फिर 5-4-3 ऐसा एक फॉर्मूला सामने आया? इसके बारे में जब हमारी मिनिस्ट्री बनी तब हमारा जो प्रोपोर्शनेट हमने मिनिस्टर का नंबर लिया है और आगे का भी ऐसे निश्चित हुआ है कि आगे जो होगा वो समान से होगा. उस टाइम बना है कि 12 जगह होगी, तब 3-4 जगह सबकी होगी, तीनों की होगी. पिछले टाइम आपने कहा था कि
जो कॉमन मिनिमम प्रोग्राम है उसको लेके हमें सीएम से बात करनी है, हाँ, कुछ इश्यूज है, तो क्या ऐसे हो गया ना कॉमन मिनिमम प्रोग्राम। मैंने अभी आपको बताया कि कोरोना में गरीबों की मदद, हाँ हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम जैसा ही है, तो हमने उसके लिए मदद डिस्कशन किया है। न्याय योजना को लेके कुछ बातचीत हुई? नहीं, न्याय योजना जो राहुल जी की है वो तो पूरे देश के लिए है और बहुत अच्छी है। वो किसी एक स्टेट पे आप लगाएंगे तो उतना इम्पैक्ट आएगा नहीं, तो वो पूरे देश में आना चाहिए। लेकिन गरीब घटक जो है, गरीब लोग जो है, जो कोरोना में बहुत डिफिकल्टी में वो गए हैं, उनको मदद होनी चाहिए, ये तो हमारा आग्रह है। ब्यूरोक्रेट्स को लेके बहुत नाराजगी थी कांग्रेस की, कई कांग्रेस के नेताओं ने आपसे भी कंप्लेन की थी और सीएम से भी कंप्लेन की थी, ब्यूरोक्रेट्स उनकी बात नहीं मानते, तो क्या आज इस पर डिस्कशन हुआ है? इसमें प्रशासकीय जो एडमिनिस्ट्रेटिव जो इश्यूज है इस पर डिस्कशन हमने जरूर किया है, लेकिन किसी व्यक्तिगत ऑफिसर के बारे में ऐसा डिस्कशन हमने नहीं किया। किसी पोस्ट के बारे में डिस्कशन किया कि एक्सटेंशन देना चाहिए नहीं देना चाहिए? नहीं, कोई व्यक्तिगत किसी के ही बारे में कोई चर्चा नहीं हुई। सर, संजय राउत को लेकर क्या चर्चा हुई थी? बीच में जो एडिटोरियल आया था उसे लेकर काफी चर्चा। नहीं, एडिटोरियल आया था तो उन्होंने कुछ गलत तो बताया नहीं था। उनकी तरीका जो बात करने का है, लिखने का, वो तो पॉपुलर तरीका है। तो संजय राउत जी के जो इनिशिएटिव उन्होंने लिया था, उनका ये सरकार बनाने में बहुत बड़ा रोल रहा है, अहम रोल रहा है। क्या कांग्रेस की नाराजगी दूर हो चुकी है? नाराजगी तो नहीं थी, सिर्फ इतना ही था कि हमारे इश्यूज है, एडमिनिस्ट्रेटिव इश्यूज है, हमें बात करनी है, बस इतना ही था, हो गई बात। 2-3 दिन क्यों टाइम मिला नहीं, ये तो आप सबको मालूम है कि एक दुखद घटना उनके घर में हुई थी, 2 दिन नहीं मिल सका, आज हो गया। इसका मीडिया में इतना ज्यादा क्यों ज्यादा प्रचार हो रहा है, ये मुझे समझ में नहीं आ क्या रहा। आपके सभी इश्यू एड्रेस हुए क्या? हाँ, सभी इस पर डिस्कशन हुआ। ओके, थैंक यू। थैंक यू। हाँ हाँ, सर, एक या बैठकीमुळे कशी या बैठकीत एक अशी चर्चा होती की काँग्रेस नाराज असल्यामुळे त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होऊ शकतो, सरकारवर होऊ शकतो। एक लोक घ्या की आमचे काही विषय होते, चर्चा करायची होती, अडचणी त्यांच्या कुटुंबामध्येच घटना घडल्यामुळं वेळ मिळाला नाही। मला माहीत नाही की मीडियानं एवढा ज्यादा त्याला प्रसिद्धी का दिली, हे मला समजत नाही। असं आहे की आम्ही तिन्ही पक्ष आणि आम्हाला जे मित्रपक्ष आहेत, आम्ही जे एकत्र आलेलो आहोत, तो आमचा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून त्याचं जीवन चांगलं करण्याकरता, त्याच्या महाराष्ट्र विकासाकरता आलेलो आहोत। या विषयावर आम्ही अत्यंत ठाम आहोत, एकत्र आहोत आणि महाराष्ट्र विकास आघाडी ही भक्कम आहे, 5 वर्ष चांगलं काम करणार आहे। बहुत सी अटकलें थी कि महाविकास आघाड़ी में दरार आ गई है, महाविकास आघाड़ी में कांग्रेस नाराज है, तो आज की इस मीटिंग के बाद क्या रिजल्ट है? नहीं, ऐसा है कि ये कोई दरार ये नहीं है। मुझे समझ में नहीं आता कि मीडिया ने इतना ज़्यादा क्यों इसको प्रसिद्धि की है कि हमारे मीटिंग के लिए। वो चीफ मिनिस्टर है, हम मिनिस्टर है, मीटिंग तो चलती रहती है। ऐसा है कि इसमें जो डिस्कशन था, इश्यूज थे, वो हमारे प्रशासकीय एडमिनिस्ट्रेटिव इश्यूज थे, उस पर चर्चा हो गई। हमारे कोई और भी इश्यूज थे, उस पर चर्चा हुई। लोगों की, गरीब लोगों की मदद करने के बारे में चर्चा हुई है। और जो हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम है, हम साथ में आए हैं, जिससे महाराष्ट्र विकास आघाड़ी बन गई है, वो तो रहेगी, भक्कम रहेगी, 5 साल अच्छा काम करेगी।